हॅलो एव्हरीवन, मी शशी. तर काही दिवसांपूर्वी मित्रांनो मी एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण कमर्शियल कार कंपनी लावून कसं काय अर्न करू शकतो. तर त्या व्हिडिओवर मला बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की आमची व्हाईट प्लेट गाडी आहे आणि ती कुठल्या कंपनीला लागेल का. तर त्याच्यावरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपली जी पर्सनल कार आहे ती कुठल्या कंपनीला लागू शकते मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावर आपण कसं काय कमवू शकतो मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. त्याच्याबद्दलची थोडक्यात सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की कुठल्या कंपनीला. तर झूम कार म्हणून एक कंपनी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की ती कंपनी म्हणजे कसं, त्याच्यामध्ये आपण सेल्फ ड्राईव्हसाठी गाड्या घेत असतो. तर त्या कंपनीमध्ये नवीन एक कॉन्सेप्ट आले. पहिलं काय होतं, त्या कंपनीमध्ये गाड्या त्यांच्या स्वतःच्या असायच्या झूम कारच्या आणि त्याच गाड्या आपण किंवा आपल्यासारखे जे लोक आहेत ते सेल्फ ड्राईव्हसाठी घेऊन जायचे. पण आता त्यांना ती गाड्या कमी पडत असतील किंवा काहीतरी दुसरं असेल त्याच्या मागे रिझन, तर त्यांनी एक नवीन फीचर त्याच्यामध्ये लॉन्च केले, झूम कार होस्ट म्हणून. ज्याच्यामध्ये आपल्या ज्या पर्सनल कार असतात त्या त्यांच्यासोबत आपण शेअर करून अर्निंग करू शकतो. तर त्याच्यामध्ये कसं असतं, असं नसतं की पूर्ण महिन्यासाठी किंवा करावी लागते आपल्याला, असं काही नाही. आपण आपल्या मनावरती कितीही दिवसांसाठी त्यांना शेअर करू शकतो. समजा आपली गाडी 30 दिवस, महिन्याचे 30 दिवस आहे त्यातले फक्त 10 दिवसात आपण उपयोग करतो आणि 20 दिवस गाडी बसून असते. तर त्या 20 दिवसांसाठी किंवा 10 दिवसांसाठी म्हणजे ज्यावेळेस पण आपली गाडी अवेलेबल असते त्यावेळेस ती गाडी आपण त्या कंपनीसोबत शेअर करून त्यातून आपण कमवू शकतो. तर कंपनीचं साधारण असं सांगणं की सेडॅन गाडी असेल तर आपण 20 ते 30 हजार रुपयेच्या मध्ये साधारण आपण त्याच्यामध्ये कमवू शकतो. म्हणजे ते कसं आहे, फिक्स नाही, एवढं कमी पण असू शकतं जास्त पण असू शकतं. कारण गाडीचा जो रेट असतो हा कंपनी ठरवत नाही. हा रेट आपण स्वतः ठरवायचा असतो, आपल्या गाडीला किती रुपये मिळायचे. कारण त्या तसं ॲप आहे किंवा वेब लॉग इन आहे. तर त्या ॲपमधून आपण काय करू शकतो, आपण ठरवायचं असतं आपली गाडी ही ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत ही गाडी आपली अवेलेबल आहे आणि तिचा रेट हा असणार आहे. तर ती गाडी जी काही अर्निंग करेल त्यातलं 60% आपल्याला मिळतं आणि 40% ही कंपनी कमिशन घेते. आणि त्याच्यामध्ये आता हा प्रश्न आपल्याला येतो की आपली गाडी आपण शेअर करणार असं कुणालाही, आणि त्यांनी जर समजा काय केलं, वाडीकुटाणा केला, कुणाला ठोकले, गाडीचा ऍक्सिडेंट झाला, गाडीचा डॅमेज झाला, डेंट आला, गाडीचं काही नुकसान झालं, तर त्याचं काय. तर त्याची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती झूम कार होस्ट ही कंपनी त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेते आणि जी पण काही नुकसान होतं ना ती त्यांनी त्याचं कव्हर अप करून देतात आपल्याला. आता हा विषय वेगळा आहे की आपलंच इन्शुरन्स असतं त्याच्यामधूनच ते करणार आहेत. पण साधारण समजा जर एक थोडक्यात सांगतो, एखादा जर समजा आपला ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल, 8 दिवस गाडी आता इन्शुरन्ससाठी शोरूमला गाडी गेली आणि 8 दिवसात आपल्याकडे गाडी नाही, तर त्याच्यासाठी पण ते काहीतरी आपल्याला नुकसान भरपाई देतात. प्लस समजा गाडीवरती काही लिगली केस झाली, आपण ज्याला गाडी दिली त्यांनी ती गाडी घेतल्यानंतर काहीतरी लिगली केस झाली, तर ती केस पण आहे ना, ती म्हणजे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची असणार आहे, कंपनीची. चलान झालं, फाईन वगैरे पडतात आपल्या गाडीवरती, तर ती पण म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना गाडी दिली त्या पिरियडमध्ये जर चलान पडला असेल, त्या पिरियडमध्ये जर ऍक्सिडेंट झाला असेल, तर ती जबाबदारी ह्या झूम कार होस्टची असणार आहे मित्रांनो. बाकी त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगतो की अर्निंग तर मी सांगितलं तुम्हाला 20 ते 30 हजार रुपये आपण कमवू शकतो. ह्याच्यापेक्षा कमी पण आणि जास्त पण होऊ शकतो, म्हणजे फिक्स नाही सांगू शकतो मी तुम्हाला एवढंच कमवतो. पण कंपनीचं जी आता माझ्या मित्राची कशी टाटा पंचची गाडी आहे, तर मी इन्क्वायरी केली होती टाटा पंचसाठी की किती रुपये आम्ही कमवू शकतो. मग त्याच्यावरती आम्ही कंपनीचं सांगितलं डिटेल्स, गाडीच्या डिटेल्स सांगितल्या त्यांना आणि लोकेशन सांगितलं आम्ही कुठं राहतो म्हणून. तर त्याच्यावरती आम्हाला त्यांनी असं सांगितलं की तुम्ही 30 हजार रुपयेपर्यंत कमवू शकता मित्राची टाटा पंचची गाडी आहे त्याच्यावरती. आणि तुम्हाला दुसरी पण गोष्ट सांगितली मी की ती आपण आपल्या मनावरती आपण कधी शेअर करायची. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ऍड करू शकतो, आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्यातून काढू शकतो. आपण पूर्णपणे आपला फ्रीडम असणार आहे. जर आपली तयारी असेल की बाबा आपली गाडी घरी उभी आहे आणि गाडी उभी राहण्यापेक्षा जर आपण 4 पैसे कमवत असू, आता गाडीला आपण इन्व्हेस्टमेंट केली असते, आपण 10 लाखाची समजा गाडी घेतली आणि जर त्यातून आपण 3-4 लाख रुपये जरी कमवले तर तेवढीच आपली गाडीची कॉस्ट कमी झाली, आपल्याला कमी पैशामध्ये गाडी मिळाली. आता थोडक्यात तुम्हाला कार अटॅचमेंटची प्रोसेस मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर सगळ्यात पहिला आपल्याला मोबाईलवरती ऍप डाउनलोड करायचं आहे. झूम कार होस्ट नावाचं प्ले स्टोअरला ऍप आहे, ते डाउनलोड करायचं आहे. किंवा आपण डायरेक्ट गुगलला वेबसाईट आहे त्यांची झूम कार होस्ट, त्याच्यावर आपण जायचं आणि लॉग इन करायचं किंवा ऍप इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये साइन अप करून लॉग इन करायचं. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या ज्या पर्सनल डिटेल्स आहेत त्या फिलअप करायच्या, गाडीच्या डिटेल्स आहेत त्या फिलअप करायच्या आणि गाडीचे डॉक्युमेंट्स असतात ते अपलोड करायचं. गाडीचे डॉक्युमेंट्स म्हणजे आपलं RC, इन्शुरन्स, POC ह्या जे असतात गोष्टी, हे डॉक्युमेंट्स त्याच्यावरती अपलोड करायचे. हे सगळं केल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला झूम कार होस्टचा एक रिलेशनशिप मॅनेजर असतो, तो आपल्या वेळेनुसार आपल्याला कॉल करतो आणि आपण फ्री असतो त्या वेळेमध्ये आपल्या डायरेक्ट घरी येतो किंवा आपल्या ऑफिसला येतो. आपण फ्लेक्झिबल असेल आपण तिकडे त्यांना बोलवू शकतो की ह्या लोकेशनला या तुम्ही म्हणून. तिकडे येतात, जे काय त्यांचे पेपर वर्क वगैरे काय असतं, प्रोसिजर असते ती आपल्या पैसे करतात. आपल्या कुठल्याही कंपनीत जायची गरज नाही, हे सगळं आपण ऑनलाईन घर बसल्या करू शकतो.
आणि जी काय पेपरवर्क प्रोसेस आहे त्यांचा माणूस येऊन आपल्या इथं करून जातो. ते केल्याच्या नंतर त्यांनी आपल्या गाडीमध्ये एक GPS इन्स्टॉल करतात. जर आपल्या गाडीमध्ये ऑलरेडी कंपनीज किंवा आपण स्वतः इन्स्टॉल केलेलं GPS असेल तरीही एक वेगळं GPS ते त्यांचं इन्स्टॉल करतात. आणि त्याचं जे ॲसेस असतं, त्याचं जे ट्रॅकिंग असतं ते त्यांच्याकडेच असतं, ते आपल्याला ॲसेस देत नाही त्याचं. आणि त्याच्यानंतर दुसरं एक त्याच्यामध्ये डिव्हाइस ते अटॅच करतात, ज्याच्यामध्ये मोबाईलवरून आपण गाडी लॉक अनलॉक करू शकतो. ती पण डिव्हाइस तेच ॲड करतात. आणि त्याचं ॲसेस जे असतं, जे एखाद्या गेस्टने गाडी बुक केली तर त्याचा ॲसेस त्यावेळेपुरतं त्याला गेलेलं असतं. म्हणजे जर समजा आपला कॉन्टॅक्टलेस, आपल्याला वेळ नसतो, आपण अवेलेबल नसतो घरी, त्या पिरियडमध्ये गाडी त्यांना कोण अनलॉक करून देणार, कोण चावी देणार? तर त्यापेक्षा काय आपल्या गाडीची चावी त्यातच ठेवायची आणि मोबाईलवरून लॉक करून जायचं आपण. मग त्यांचा गेस्ट येतो डायरेक्ट, त्यांनी जर बुक केली असेल आणि आपण जर ती रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली असेल तर तो आपल्या घरी येऊन डायरेक्ट गाडी अनलॉक करून तो घेऊन जातो. त्याच्यामध्ये ती एक आपल्यासाठी चांगली ही आहे, म्हणजे आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे. त्याच्यानंतर गाडी कुठली अटॅच करू शकतो आपण, तर आपली गाडी जी हॅशबॅग पासून पर्यंत आपण हॅशबॅग पासून कुठलीही गाडी अटॅच करू शकतो. थोडक्यात हॅशबॅग असेल तर हॅशबॅग, सेडान, SUV, लक्झरियस कार पण असतात. काही लोकांच्या फॉर्च्युनर सारख्या गाड्या, ह्या गाड्या पण चालतात त्याच्यामध्ये रेट्स पण त्यांचे तसे असतात. थार वगैरे पण मिळतात झूम कारवरती, तुम्ही बघा सर्च करून. मग ती जी थार आहे ती पण कोणाची तर पर्सनल असेल ना, कोणी तर शेअर केलीच असेल, तर अशा पण गाड्या असतात आणि त्याच्यातून चांगली अर्निंग होते. आता तीच तुम्हाला मी मगाशी सांगितल्यासारखं, जर आपण गाडीला 10 लाखाची गाडी घेतली, 3-4 लाख जरी आपले वसूल झाले तेवढीच गाडीची कॉस्ट कमी होते. फक्त एवढंच की आपले जी काही फिलिंग असते ते थोडं आपल्याला ही करायला लागतं. काही लोकांचे फिलिंग असं असतात की बाबा आपण एवढी गाडी घेतली स्वतःची, कसं शेअर करायचं, तर तेवढं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तेवढं रिस्क आहे. जर कंपनी जरी हे घेत असेल, त्याची पूर्ण जबाबदारी घेत असेल की काय झालं तरी आम्ही करू म्हणून, पण तरी एक कुठं तरी असतं काहीतरी थोडीफार गाडी घाण होतं. जसं आपण स्वतःची गाडी आपण जसं वापरतो ते ऑफकोर्स दुसरा तशी चालवणार नाही, पण त्यातून आपण अर्निंग पण करणार आहे, त्याच्यामुळं त्याचा काही इश्यू नाही. तुम्हाला थोडक्यात सांगतो, गाडी मी तर तुम्हाला सांगितलं कुठलीही गाडी लावू शकतो. आता तुम्हाला सांगतो गाडीचं फिटनेस कसं पाहिजे. गाडी तर नवीन असेल तर ओकेच असते, काही इश्यू नाही. जुनी गाडी असेल तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी, जसं की ब्रेक वर्किंग कंडिशनमध्ये पाहिजे, चांगले टायर पाहिजे, सस्पेन्शन चांगलं पाहिजे, हॉर्न चालू पाहिजे, वायपरचे ब्लेड असतात ते चालले पाहिजेत, आणि गाडीचं जे पुढचं क्लस्टर असतं त्याच्यामध्ये कुठलीही इंजन चेक लाईट त्याच्यामध्ये ऑन नाही पाहिजे. गाडीमध्ये टायर आणि जॅक वर्किंग म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये पाहिजे गाडी, अशी पाहिजे. जरी जुनी असेल, जर ह्या गोष्टी ऍक्टिव्ह असतील तर ते आपल्या गाडीसाठी अप्रुव्हल देतात. आपण ऍट अ टाइम असं नाही की एकच गाडी आपण अटॅच करू शकतो. ऍट अ टाइम आपल्याकडे जर 2-4 गाड्या असतील तर आपण कितीही गाड्या, त्याच्यामध्ये लिमिट नाही, आपण कितीही गाड्या त्याच्यामध्ये अटॅच करून कमवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे की आपण कधीही ऍड करू शकतो गाडी, आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपण नको म्हणून त्याच्यामधून आपली गाडी अनलिस्ट पण करू शकतो. तर असं थोडक्यात हे सगळं मॉडेल आहे ह्याचं. तर तुम्हाला जर समजा अजून ह्याच्याबद्दलची काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट गुगलवर सर्च करू शकता, झूम कार होस्ट म्हणून. झूम कार होस्ट तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला तिकडे सगळे डिटेल्स मिळून जातील. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. आणि मी थोडं प्रयत्न करतो, नवीन माझं यूट्यूब चॅनल काढले मी, आणि प्रयत्न करतो हे चॅनल ग्रो करायचं. जर तुम्ही नवीन हा व्हिडिओ बघत असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.